बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी तथा भाजपच्या नगरसेविका शालन शंकर शिंदे राहणार जोशी गल्ली यांना कोल्हापूर खंडपीठानं जामीन मंजूर केला आहे। न्यायमूर्ती मेहरुज पठाण यांनी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात मयत बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते। त्यांच्या चुलत वहिनी रेखा सरवदे यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्याच निवडणुकीत शालन शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता। फिर्यादीनुसार 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी शालन शिंदे आणि इतर आरोपींनी रेखा सरवदे यांच्या घरासमोर जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची धमकी दिली। त्यानंतर रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप आहे। त्याच दिवशी सायंकाळी हनुमान मंदिराजवळ बाळासाहेब सरवदे, बाजीराव सरवदे आणि आदित्य सरवदे उभे असताना शंकर शिंदे यांच्या मुलांसह इतर आरोपी तलवारी आणि कोयते घेऊन आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसंच शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, तर इतर आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे। या घटनेप्रकरणी बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी जेलोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी तपासानंतर शालन शिंदे यांना अटक केली होती। त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं यापूर्वी फेटाळला होता। त्यानंतर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। सुनावणी दरम्यान बचाव पक्षानं दोषारोपपत्र दाखल झालं असून सुरुवातीची अपघाती मृत्यूची नोंद तसंच फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याचा युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं शालन शिंदे यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट ए टक्कळकर तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी बाजू मांडली।